तेव्हा सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगेंची चर्चा सुरू आहे, ते आपण एका विंडोत बघतोय। दुसरीकडे आपण राज्याच्या इतर घडामोडी देखील आता आपण सविस्तर जाणून घेऊयात। नाशिकच्या मनमाडमध्ये मराठा कार्यकर्ते विजय मढे यांनी अनोखं लोटांगण आंदोलन केलं। रखरखत्या उन्हात चांदवड मनमाड महामार्गावर हे लोटांगण घालण्यात आलं। यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं ढोल ताशांचा गजर करण्यात आला, तर महिलांनी हाती भगवे ध्वज घेत टोपी घालून लोटांगण यात्रेत सहभाग घेतला। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगलेचे खासदार हरवल्याचा बोर्ड तयार करून पेठवड गावच्या आंदोलकांनी आंदोलन केलं। मराठा समाजाची मतं घेऊन समाजाची फसवणूक केल्याचा संदेश या बोर्डवर लिहिण्यात आलाय। यावेळी नेत्यांचे फोटोही जाळण्यात आले। मुंबईत मराठा आंदोलकांना अटक केल्याच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन झालं। गाढवाच्या गळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावून त्याला गावात फिरवण्यात आलं। त्यानंतर फोटोंना जोडे मारत आंदोलन झालं। यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता। जळगावच्या चाळीसगावमध्ये मराठा समाजानं छत्रपती शिवाजी महाराज चौकात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यानं हे आंदोलन झालं। सोलापुरात पोलीस दडपशाही करत असून रात्री अपराधी आंदोलकांना अटक करत असल्याची तक्रार मराठा समाजाने केली आहे। काल मराठा क्रांती मोर्चानं राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन केलं होतं। त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करून दडपशाही सुरू केल्याचा आरोप केला जातोय। पिंपरी चिंचवडमध्ये मराठा समाजानं आरक्षणासाठी मोर्चा काढला। आकुर्डीच्या खंडोबा माळ मंदिरातून या मोर्चाची सुरुवात झाली। त्यानंतर निगडीच्या तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला। तिथं आंदोलकांनी ठिय्या मांडला। राज्यभरात सलग 7 ते 8 दिवसांपासून निदर्शनं आंदोलनं सुरू आहेत। एकीकडे अजूनही न्यायमूर्ती जरांगेंशी चर्चा करतायत। मंत्र्यांचं शिष्टमंडळ आहे ते जरांगेंच्या उपोषणस्थळी कधीही पोहोचेल, तर दुसरीकडे राज्यातील इतर घडामोडी देखील आपण बघतोय। राज्यभरात मराठा समाजाकडून अजूनही आंदोलनं केली जात आहेत। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात डोंगरकिन्ही इथं मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको करण्यात आला। नागपूर मुंबई महामार्गावर हे आंदोलन झालं। या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। सांगलीतील मराठा आंदोलकांनी आमदार नितेश राणेंविरोधात आंदोलन केलं। मनोज जरांगे पाटलांबाबत नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आंदोलकांनी राणेंच्या पोस्टरला जोडे मारून ते पोस्टर गाढवाला बांधलं। सकल मराठा मोर्चाने अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या घरासमोर आत्मक्लेश आंदोलन केलं। त्यानंतर त्यांनी आमदार देशमुखांना निवेदन दिलं, मात्र ते त्यांनी न स्वीकारल्यानं काही काळ गोंधळ झाला। अखेर मराठा मोर्चाच्या ज्येष्ठ नेत्याकडून देशमुखांनी निवेदन स्वीकारत स्वतः एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या। ओबीसी समाजानं मोठा भाऊ म्हणून मोठं मन दाखवावं आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचं मान्य करावं असा सल्ला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी दिला। ते अकोल्यात बोलत होते। मिटकरींच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे। मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मळगे गावच्या सरपंच नलिनी कृष्णा सोनाळे आणि त्यांचे पती यांची प्रकृती खालावली आहे। त्यांना कागलमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। कागल तहसीलदार कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। परभणीच्या पालममधील आमरण उपोषणकर्ता चक्कर येऊन पडल्यानं गंभीर जखमी झाला। पालममध्ये मराठा समाज 4 दिवसांपासून आमरण उपोषण करतोय। त्यात उपोषणकर्ते माणिकराव शिरस्कर चक्कर येऊन पडले, त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि भरपूर रक्तस्राव झाला।
त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला नेण्यात आले. नागपुरात सकल मराठा समाजाने नागरिकांना गुलाब देत गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन केलं. महाल परिसरात दुचाकी आणि कारमधून जाणाऱ्यांना गुलाबाचं फूल देण्यात आलं. भोसले घराण्याचे मुधोजी राजे भोसले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. बीड जिल्ह्यात शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचार जाळपोळ घटनेनंतर बीडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसंच सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते या शांतता रॅलीत सहभागी झाले. मराठा आंदोलनामुळे नागपूर विभागातील एसटीच्या 14 फेऱ्या रद्द झाल्या. काही ठिकाणी एसटी बस फोडण्यात आल्या तर काही ठिकाणी जाळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे नागपुरातून मराठवाड्याच्या दिशेने जाणाऱ्या अनेक एसटी रद्द करण्यात आल्या. एसटी बस रद्द केल्यानं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जाणाऱ्या बस बंद असल्यामुळे बस चालक आणि वाहक 4 दिवसांपासून पुण्यात अडकून पडले. एसटीची तोडफोड होत असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातल्या एसटी बंद केल्या. त्यामुळे बस वाहक चालक स्वारगेट आगारातच अडकून पडले. त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सोय नसल्यानं त्यांचे हाल होत आहेत. मराठा आंदोलनामुळे नागपूर विभागातील एसटीच्या 14 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मराठा आंदोलनाचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसलाय. काही ठिकाणी एसटी बस फोडण्यात आल्या तर काही ठिकाणी जाळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे नागपुरातून मराठवाड्याच्या दिशेने जाणाऱ्या अनेक एसटी रद्द करण्यात आल्या. सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या 10 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी या कार्यकर्त्यांनी काल सोलापूर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं. त्यामुळे या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिबंधात्मक आदेश असताना रास्ता रोको आंदोलन केल्यानं नांदेडमध्ये 23 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग आणि इतर मुख्य मार्गांवर कुठलंही आंदोलन रास्ता रोको करण्यास नांदेडचे जिल्हाधिकाऱ्यांनी मज्जाव केला होता. तरीही आंदोलकांनी रास्ता रोको केला. त्यावरही कारवाई केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूरच्या कासेगावात ट्रॅक्टर आणि मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी ट्रॅक्टर आणि मोटरसायकल रॅलीत सहभागी झालेल्या मराठा समाज बांधवांनी घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणासाठी अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं. निफाड तालुक्यातील चांदोरीत त्रिफुलीवर नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखत सकल मराठा समाजानं रास्ता रोको केला. यावेळी 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. अहमदनगर कल्याण महामार्गावर खादगाव टाकळी इथं मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पंचतळे गावात आंदोलकांनी रास्ता रोको केला. आंदोलकांनी बेल्हे जेजुरी महामार्ग रोखला. रस्ता अडवल्यानं काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लातूरमधल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 70 मराठा बांधवांनी घरणी मध्यम प्रकल्पात उड्या मारत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी मराठा समाजाला आरक्षण तात्काळ द्यावं अशी मागणी केली. सांगलीत मराठा आंदोलक आक्रमक झाले. कसबे डिग्रज इथल्या मराठा आंदोलकांनी कृष्णा नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. नांदेडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक युवक काल रात्रीपासून मोबाईल टॉवरवर चढून आमरण उपोषण करतोय. शिवाजी भोसले असं या युवकाचं नाव आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नाही असा पवित्रा या तरुणानं घेतलाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे